वेलकम अगेन स्टुडंट. आज आपल्याला पाहायचं आहे, आपण मागच्या पिरियडला C3 पाथवे पाहिले. द C3 पाथवे इज द कॉमन पाथवे इन विच द ग्लुकोज मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. बरोबर आहे ना. ही एक कॉमन पाथवे आहे ज्याच्यामध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल हा तयार होत असतो. This pathway was first discovered by the scientists Melvin, Kelvin and Benson. So we call this pathway as a Kelvin cycle or C3 pathway. बरोबर आहे. मग आज आपल्याला ही पाथवे कुठपर्यंत आहे. Here the main enzyme for this pathway is RUBP, that is riboscope. बरोबर आहे. Now it is operated if the conditions of temperature, light and concentration of carbon dioxide is proper. आपण मागच्या पिरियडला पाहिलं होतं की कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साईडचं पाहिजे 50 ppm पार्ट पर 1000 मॉलिक्युल्स. बरोबर आहे. मग आता इथे कंडिशन्स वेगळे. आता इफ द केल्विन सायकल इज ऑपरेटेड अप टू 35 to 40 डिग्री सेंटीग्रेड सपोज. आता त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर वाढलं तर काय होईल. हिअर द RUBP इज हॅव्हिंग अ ड्वेल नेचर. ह्या RUBPचं नेचर ड्वेल आहे. ड्वेल मीन्स when in a proper concentration of carbon dioxide and temperature, it behaves as a RUBP carboxylase and combines with carbon dioxide. बरोबर आहे. जर प्रॉपर कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन असेल 50 ppm, टेम्परेचर प्रॉपर असेल, लाईट कंडिशन्स चांगल्या असतील, प्रॉपर असतील, ॲडिक्वेट असतील, मग हा RUBP कार्बॉक्झिलेज म्हणून ॲक्ट होईल अँड इट कंबाईन्स विथ ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड अँड इट फॉलोज केल्व्हिन सायकल. हा केल्व्हिन सायकल फॉलो करेल. बरोबर आहे. बट इफ दॅट कंडिशन इज नॉट फुलफिल, आता ॲटमॉस्फेरिक कंडिशन फुलफिल होत नाही. सपोज देअर इज अ हाय टेम्परेचर इज अबाउट 40 डिग्री सेंटीग्रेड, 45% टेम्परेचर चाललं. बरोबर आहे. सेकंड, देअर इज अ ब्राईट लाईट. आपल्याकडे आता चालू आहे ना उन्हाळ्याची कंडिशन. सो हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, हाय ऑक्सिजन कंटेंट अँड लो कार्बन डायऑक्साईड कंटेंट. आता काय होईल. RUBP do not behaves as a RUBP carboxylase. So it is dual in nature. It behaves as a RUBP oxygenase. आता हा RUBP कार्बॉक्झिलेज म्हणून ऍक्ट होणार नाही. इथे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. It behaves as a RUBP oxygenase and combines with oxygen instead of combine with carbon dioxide. बरोबर आहे. That we call it as a photorespiration. त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो, फोटोरेस्पिरेशन म्हणतो. and this pathway was first discovered by the scientists Dicker and T.O. in 1959. 1959ला हा पाथवे शोधून काढला. इट इज द कॉमन पाथवे इन राईस, बीन, व्हीट अँड बार्ली. बरोबर आहे. राईस, व्हीट, बीन अँड बार्लीमध्ये हा कॉमन पाथवे आहे. बिकॉज द ॲडिक्वेट कंडिशन इज नॉट फॉलो. नाव this Dicker is of opinion that respiration, that is photorespiration, he defined photorespiration, that is respiration in presence of oxygen, but it is quite different as compared to normal respiration. Respiration in presence of light त्याला आपण म्हणतो फोटोरेस्पिरेशन. पण फोटोरेस्पिरेशन हा रेस्पिरेशनपेक्षा डिफरंट आहे. Photorespiration is quite different from respiration as no ATP or NADH are produced. ह्याच्यामध्ये ATP आणि NADH तयार होत नाही. जो होतो तो युटिलाइज होतो. बरोबर आहे. सो इट इज क्वाइट डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ रेस्पिरेशन. नाव धिस पाथवे इज, आता हा कसा का ऑपरेट होतो लक्षात आलं ना.
कारण ह्या कंडिशन्स फॉलो होत नाही. आता इथे कंडिशन आहे हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, दॅन हाय ऑक्सिजन कंटेंट अँड लो कार्बन डायऑक्साईड कंटेंट. सो धिस RUBP do not behave as a RUBP carboxylase. It acts as a RUBP oxygenase and combines with oxygen. It results into formation of two carbon containing compound phosphoglycolate and three carbon containing one compound that is phosphoglyceric acid. आपल्या C3 pathway मध्ये काय झालं होतं, 2 molecules of 3 phosphoglyceric acid containing 3 carbon atom is formed. C3 pathway मध्ये आपण पाहिलं होतं की RUBP हा कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन झाल्यानंतर इथे दोन मॉलिक्यूल 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे तयार होतात एका कार्बन डायऑक्साईडच्या फिक्सेशनमध्ये कंटेनिंग 3 कार्बन ॲटम. पण इथं काय होतं, हिअर 1 molecule of phosphoglycolate containing 2 carbon molecule and 1 molecule of phosphoglyceric acid containing 3 carbon atom is formed. बरोबर आहे. Then by removal of oxygen, this phosphoglycolate is converted into glycosylate. बरोबर आहे. Now this reaction operates in a chloroplast. This pathway is carried out in a 3 सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेल्स. हे पूर्ण पाथवे 3 सायटोप्लाझ्मिक सेल ऑर्गनेलमध्ये घडून येते. फर्स्ट क्लोरोप्लास्ट, पॅरॉक्सिसोम आणि तिसरं आहे मायटोकॉन्ड्रियॉन. मग क्लोरोप्लास्टमध्ये काय झालं, RUBP बिहेव्स ॲज अ RUBP ऑक्सिजिनेज कंबाईन विथ ऑक्सिजन. इथे कार्बन डायऑक्साईड सोबत कंबाईन व्हायला पाहिजे, पण इथे कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. सो इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म फॉस्फोग्लायकोलेट अँड containing 2 carbon atom, 1 molecule and 1 molecule 3 PGA containing 3 carbon atom. Okay. Now this आता हा PGA तर केल्व्हिन सायकलमध्ये चालला जाईल, बरोबर आहे ना. मग आता ह्या फॉस्फोग्लायकोलेटचं काय होईल, phosphoglycolate by removal of inorganic phosphate converts into glycolate in chloroplast. Now this glycolate entered into peroxisome and here from glycolate hydrogen peroxide is removed. इथे हा ऑक्सिजनशी कंबाईन होईल, हायड्रोजन पॅरॉक्साईड रिमूव्ह होईल बाय डीअमायनेशन प्रोसेस and it forms amino acid. हा अमिनो ॲसिड ग्लायसिन तयार करेल, बरोबर आहे. दिस हायड्रोजन पॅरॉक्साईड is stored in peroxisome. So peroxisome act as a storehouse of hydrogen peroxide. So hydrogen peroxide is formed and by deamination process it is converted into amino acid glycine. Now this glycine entered into mitochondria. 2 molecules of glycine by removal of NH3 and carbon dioxide converts into serine. It is an amino acid. हा ग्लायसिन 2 molecule ग्लायसिनचे by removal of NH3 and carbon dioxide converts into serine. NAD is reduced to NADH. Now this serine enter into again peroxisome and it is converted into hydroxypyruvate. Hydroxypyruvate by utilizing reduced nicotinamide adenine NADH, nicotinamide adenine dinucleotide. This is the reduced form. हा NAD काय, nicotinamide adenine dinucleotide. NADH is the reduced form of NAD. So this NADH which is formed during the conversion of glycine to serine. Glycine to serine मध्ये कन्वर्ट होत असताना NADचं रिडक्शन NADH मध्ये होईल. Now this NADH is utilized
it is converted into NAD, glycerate is formed. Glycerate entered into chloroplast, and by utilization of ATP molecule, it is converted into PGA, and again this PGA entered into Calvin cycle. Now this pathway is not a beneficial pathway. हा pathway beneficial pathway नहीं है. This is the pathway which is marked by the reduction of rate of that is it affect the process of photosynthesis. 25% photosynthesis चा rate कमी होईल. So ultimately the production is get affected. याच्यामध्ये प्रोडक्शन अफेक्ट होईल. बरोबर आहे. Photosynthesis is quite different from that of respiration. Now photorespiration generally occurs in a temperate plant, like for a few photorespiring plants, that is rice, bean, wheat and barley. Inhibitors of glycolic acid oxidase such as hydroxysulfonates inhibit the process of photorespiration. बरोबर आहे. Now this is not a beneficial pathway. It must be overcome. And आता हा overcome कसा केला जातो, that we studied in C4 pathway, ज्याला आपण C4 pathway मध्ये स्टडी करू. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता हा पाथवे तुम्हाला करायचा आहे. हा पाथवे सोपा आहे. इट इज द सिंपल पाथवे. हा तयार करा तुम्ही. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तयार करा पहिले. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन तयार केल्यावर तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो हिअर दिस इज अ प्रोसेस ऑफ phosphorylation, photorespiration. नाव ही तुम्हाला तयार करायची. 5दा तुम्ही लिहून पहा. दिस इज द ट्रान्सअमिनेशन प्रोसेस. ही जी प्रोसेस आहे ना, इट इज नॉट डीअमिनेशन, इट इज अ ट्रान्सअमिनेशन. दिस इज डीअमिनेशन प्रोसेस. ओके, हे ट्रान्सअमिनेशन प्रोसेस आहे. इथे इट रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ glycine. Glycine is the amino acid, and 2 molecules of glycine form serine in mitochondria. Serine is also amino acid. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. तयार करा चांगले. 5दा रिपीट करा तुम्ही. C4 पाथवे उद्या घेऊ आपण. ओके.